गाडगे महाराज मुलवड आश्रम शाळेमध्ये पालक शिक्षक सहविचार सभा संपन्न। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्री गाडगे महाराज प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा मुलवडी येथे दिनांक 11 रोजी पालक शिक्षक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उच्च माध्यमिक विभागातील प्राध्यापक शिंदे सर यांनी केले। सूत्रसंचालनाच्या माध्यमातून शिंदे सरांनी आलेल्या कार्यक्रमासाठी पालकांचे, ग्रामस्थांचे, प्रमुख अतिथी व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संचालक कुणाल देशमुख यांची निवड करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने, स्वागत गीताने व शब्दसुमनांनी करण्यात आली। यावेळी प्रास्ताविक कोतकर सर यांनी केले। शाळेतील विद्यार्थ्यांनी यापूर्वी वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग घेतला होता। त्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवर व पालकांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। त्यानंतर आलेल्या पालकवर्गाने विविध प्रश्न व सूचना शिक्षकांना करण्यात आले। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा घडवून आणता येईल यावर चर्चा करण्यात आली। उपस्थित मान्यवर व पालकवर्गाने मनोगत व्यक्त करत शाळेचे कौतुक केले। नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष कुणाल देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तसेच सगणे सर यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या कार्यक्रमासाठी माजी सरपंच बळीराम बांगाड, गिरीश लोखंडे, हिराबाई कामडी यांच्यासह पालकवर्ग व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरस्वती या ठिकाणी आमच्यावर उपस्थित सन्माननीय सर्व आपल्या परिसरातील नागरिक, एकाचं नाव घेणे या ठिकाणी योग्य वाटणार नाही। उपस्थित सर्व प्रतिष्ठित ज्येष्ठ सर्व नागरिक, शाळेचे मुख्याध्यापक तसेच प्राचार्य, प्रोफेसर, अधीक्षक, अधीक्षिका, सर्व गुरुजन आणि विद्यार्थी मित्रांनो, इकडे लक्ष द्या। मुलांनी आवाज नाही ना, गाडगे महाराज की भूक लागली का तुम्हाला? लागली? आम्ही खातोय, तुम्ही बसले तुमच्यासाठी आणलं, तुम्ही काही काळजी करू नका, प्रत्येकाला मिळणार। इकडे लक्ष द्या, 5 मिनिटं फक्त इकडे लक्ष द्या। आज तुमचे पालक आपल्याला शाळेला भेट देण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत। खरोखर सर्व मंडळींचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आणि आपल्याला कोतकर सरांनी सांगितलं कशा अडचणीत आपली शाळा उभी राहिली, कशा प्रयत्नात कसे सर्वांनी प्रयत्न केले। शिंदे सरांनी मोठ्या मुलांचं मार्गदर्शन केलं। तसेच आपल्या परिसरातील प्रतिष्ठित श्री बळीराम शेठ तसेच भाऊ या ठिकाणी आले। एक खंत या ठिकाणी अशी वाटते